नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। सीपी अँड बेरार एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित प्रहार मिलिटरी स्कूल मध्ये राखी तयार करून सैन्यांना पाठवणे हा उपक्रम गेल्या कित्येक वर्षांपासून घेतला जातो। सैनिक हा देशाचा कणा आहे। ज्या देशाची सैनिक मिलिटरी व्यवस्था समृद्ध असते तो देश अग्रेसर असतो। हाच उद्देश समोर ठेवून प्रहारने मिलिटरी शिक्षणात पुढाकार घेतला आहे। सैनिक सीमेवर रात्रंदिवस कठीण परिस्थितीचा सामना करत असतो। त्याच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे व सर्व भारतीय बांधवांचा प्रेमाचा दिलासा देणे या उद्देशाने प्रहार मिलिटरी स्कूल मध्ये राखी अर्पण समारंभ घेण्यात येतो। यावर्षी 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता कार्यक्रम घेण्यात आला। प्रहारच्या शिस्तबद्ध बँड पथकाने प्रमुख अतिथींचे स्वागत केले। प्रहारी ओमकार आहे, मी 9व्या वर्गात शिकतो। याचा मराठी जे आपला राखी प्रोग्राम झालाय त्याच्या बाबतीत सांगतो। हे खूप वर्षापासून चालत आलं आहे। हे याने खूप ज्यापासून ही शाळा इथे झाली आहे त्यापासून हे प्रोग्राम चालू येत आहे। सगळे शाळेवाले राखी आपली पाठवतात इथे। अजून जे जे इथे राखी अर्पण होतात, जे खूप राखी राहतात, कधी 1 लाख राहतात, कधी 10,000 राहतात, असे राखी राहतात। अजून पूर्ण शाळेवाले येतात। अजून तिथून जे जे मेन आहे ते इथे येऊन राखी देतात सरांना। आज आमच्या इथे राखी अर्पण ये एक प्रोग्राम जो सेलिब्रेशन हुआ है, ये कार्यक्रम हम पिछले 12 सालों से सेलिब्रेट कर रहे हैं। हर साल सारे स्कूल्स कॉलेजेस मिलकर यहाँ पर राखियाँ भेजते हैं। ये उपक्रम जो शुरू किया था वो कर्नल सुनील देशपांडे हैं। उन्होंने इस कार्यक्रम की शुरुआत की थी और उस प्रथा को हम अभी भी पूरी तरह से आगे चला रहे हैं और आगे भी चलते रहेंगे। इस साल हमारे इसमें कम से कम 29 स्कूलों ने और इंस्टीट्यूट्स ने भाग लिया। इसके लिए मैं उनका बहुत शुक्रगुजार हूँ। और साथ ही जितनी 1 लाख से ऊपर राखियाँ बनाकर बच्चों ने जो भेजी उसके लिए उनका बहुत बहुत धन्यवाद। सोसायटी तर्फे म्हणजे सीपी अँड बेरार सेंट्रल प्रोव्हिन्स अँड बेरार एज्युकेशन सोसायटी तर्फे प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये हा कार्यक्रम करण्यात आला। रक्षाबंधन खरोखरच एक भारतीय परंपरा आहे। एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला कंकण बांधल्यानंतर त्याचं रक्षण करण्याचा जो शब्द दिलेला असतो, जी शपथ घेतलेली असते, त्याचे हे प्रतीक आहे। आपल्या भारतामध्ये जे सैनिक आहेत ते आपल्या सगळ्यांचंच रक्षण करत असतात। आपल्याला त्यांची खरंच आठवण येत नाही यावी तितकी, आणि म्हणूनच इथे राख्या करून 21 संस्थांतर्फे आम्ही या राख्या एकत्रित केल्या। आणि त्या आर्मीचं जे पोस्टल युनिट आहे, आर्मीचे बेसिकली APO म्हणतात, म्हणजे आर्मी पोस्ट ऑफिस 99 APO हे वेस्टर्न कमांडला असतं आणि 56 APO हे ईस्टर्न कमांडला असतं। शेवटच्या सैनिकापर्यंत ही राखी पोहोचते आणि त्याला ज्या भारतीयांचं, महिलांचं, पुरुषांचं तो रक्षण करतोय त्यांचं प्रेम त्याच्यापर्यंत पोहोचतं। हा धागा त्याच्यापर्यंत प्रेम पोहोचतो। म्हणून हा कार्यक्रम प्रहारतर्फे दरवर्षी घेतला जातो। मी हा जवळजवळ 15वा किंवा 16वा कार्यक्रम। भारत माता पूजन व प्रमुख अतिथींच्या सत्कारानंतर कार्यक्रम सुरू झाला। लष्करी स्थितीत अमर जवानाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।